नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण महाभारतातल्या विलन विषयी ऐकतोय. आणि मागच्या वेळेस सुद्धा मी विलन घातलेले होते. तर यावेळेस विलन आहे महाभारतातला, तो आहे कर्ण. तर महाभारतातील योद्धा पण म्हणू शकतो किंवा महाभारतातील विलन हे आपण म्हणू शकतो. तर त्याची कर्णाची आपण आज माहिती ऐकणार आहोत. कर्ण हा महाभारतातील कुंती आणि सूर्य यांचा पुत्र होता. त्याला सूर्यपुत्र किंवा कुंतीपुत्र असेही ओळखले जाते. कर्ण हा दुर्योधनाचा परम मित्र ओळखला जातो. दुर्योधनाने त्याला अंग देशाचे राज्य दिले होते. राधा नावाच्या स्त्रीने त्याला लहानाचे मोठे केल्यामुळे तो राधेय या नावाने सुद्धा ओळखला जात होता. तो आपल्या दानशूरपणाबद्दल सुद्धा प्रसिद्ध होता. त्याचा जन्म कुंतीभोज राजाची कन्या कुंती हिच्या सेवेवर प्रसन्न होऊन दुर्वास ऋषींनी तिला एक मंत्राचे वरदान दिले होते. त्या मंत्राचा वापर करताच ज्या दैवताचे स्मरण ती करेल त्या देवाकडून तिला पुत्रप्राप्ती होणार होती. कुमारी असलेल्या कुंतीने सूर्याचे स्मरण करून मंत्रोच्चार केला आणि मंत्राच्या प्रभावाने पुत्रप्राप्ती झाली. या सूर्यपुत्राला जन्मतः अंगावर अभेद कवच आणि कानात कुंडले होती. कर्णाचं बालपण हे कसं गेलं तर कुमारी माता बनलेल्या कुंतीने घाबरून एका टोपलीत घालून या बाळाला गंगा नदीत सोडून दिलं. अधिरथ नावाच्या हस्तिनापूर मधील सारथी म्हणून काम करणाऱ्या एका सुताला म्हणजे एका नोकराला ती टोपली मिळाली. त्याने आणि त्याची पत्नी राधा यांनी त्या मुलाचे पालन केले. त्यांनी त्या मुलाचे नाव वसुसेन असे ठेवले. कुंडलामुळे तो कर्ण या नावाने प्रसिद्ध झाला. राधेचा पुत्र म्हणून तो राधेय म्हणून सुद्धा ओळखला जात असे. अधिरथ आणि राधा यांना क्षोण नावाचाही एक मुलगा होता. कर्णाचं शिक्षण अधिरथ हा कर्ण आणि क्षोण यांना घेऊन हस्तिनापुरास आला आणि कृपाचार्यांकडे त्याचे शिक्षण सुरू झाले. राज्याभिषेक कर्णाचा झाला जेव्हा कौरव आणि पांडवांचे शिक्षण पूर्ण झाले तेव्हा द्रोणाचार्यांनी त्यांच्यातील सर्वोत्कृष्ट योद्धा ठरवण्यासाठी एक स्पर्धा आयोजित केली. त्या स्पर्धेमध्ये अर्जुनाने सर्व युद्ध प्रकारांमध्ये आपले प्रावीण्य दाखवले. हे बघून चिडलेल्या कर्णाने आपले अर्जुनापेक्षा वरचढ कौशल्य सर्वांना दाखवले आणि स्पर्धेचा खरा विजेता ठरवण्यासाठी अर्जुनाला द्वंद्वाचे आव्हान दिले. त्या काळातील नियमानुसार केवळ समान अथवा तुल्यबळ कुळ असलेल्या योद्ध्यांमध्ये द्वंद्व होऊ शकत असे. या नियमाचा आधार घेऊन कृपाचार्यांनी कर्णाला आपले कुळ जाहीर करायला सांगितले. हे ऐकून दुर्योधनाने कर्णाला राजपुत्र असलेल्या अर्जुनाच्या तुल्यबळ करण्यासाठी अंग देशाचा राज्याभिषेक केला. दुर्योधन आणि कर्ण यांच्या मैत्रीची ही सुरुवात मानली जाते. पत्नी आणि कुटुंब त्याचं तर कर्णाला 2 बायका होत्या. पहिली वृषाली ही दुर्योधनाचा सारथी सत्यसेन याची बहीण होती. दुसरी सुप्रिया उर्फ उर्वी ही पुकेय देशाची राजकन्या व दुर्योधनाच्या पत्नीची म्हणजे भानुमती आणि मयुरी आणि कर्णाची 5वी पत्नी वर्षाची मैत्रीण होती. कर्णाची 6 मुले
वृषसेन, सुषेण ही दोघेही युद्धात मारले गेले. आणि तिसरा वृषकेतू याचा अर्जुनाने सांभाळ केला. शिवाय सत्यसेन, चित्रसेन, शत्रुंजय आणि विफत वर्षासोबत त्याला रत्नमाला नावाची एक मुलगी झाली आणि गीतासोबत त्याला श्रुतसेन नावाचा एक मुलगा झाला. कर्णाचे भाऊ राधा आणि अधरथ यांची 2 मुले शोण आणि द्रुम. पांडवांनी इंद्रप्रस्थात केलेल्या राजसूय यज्ञासाठी हस्तिनापूरहून गेलेल्या राजांमध्ये कर्णाचा समावेश होता. मयसभेत झालेल्या दुर्योधनाच्या अपमानाचा कर्ण साक्षीदार होता. या मयसभेत कौरवांचा युवराज गादीवर दुर्योधन याचा त्या मायावी महालातील जमिनीसारखे दिसणाऱ्या तळ्यात पाय पडला व तो तळ्यात पडला. त्याचा मुकुट नकळत तळ्याच्या तळाला गेला. त्यावर द्रौपदी सकट सर्व स्त्रिया हसल्या व त्यांनी अंधपित्याचे पुत्रही अंधेच असतात काय असे खोचक उद्गार काढले. याचा दुर्योधनाला खूप राग आला व तो म्हणाला, योग्य वेळ येताच पित्याचे पुत्र किती डोळस असतात ते तुला दाखवून देईन. हा त्याचा अपमान महाभारताच्या युद्धाला कारणीभूत झाला. दिग्विजयानंतर दानधर्माबाबत प्रसिद्ध असलेल्या कर्णाने प्रतिज्ञा केली त्याच्या दारातून एकही याचक परत जाणार नाही. आपला मुलगा अर्जुन ह्याच्या रक्षणासाठी इंद्राने एक गरीब ब्राह्मणाचे रूप घेऊन कर्णाकडे त्याच्या कवच कुंडलाचे दान मागितले. कवच कुंडलामुळे आपण युद्धात अजिंक्य आहोत हे माहीत असूनही कर्णाने आपली कवच कुंडले कापून इंद्राच्या स्वाधीन केली. त्याच्या या दानशूरपणावर प्रसन्न होऊन इंद्राने त्याचे रक्तबंबाळ रूप पूर्वीसारखं केले आणि युद्धात एकदाच वापर करण्यासाठी एक अमोघ शक्ती म्हणजे वैजयंती अस्त्र कर्णाला दिली. महायुद्धाच्या पहिल्या दिवशी कौरवांतर्फे भीष्मांना सेनापती पद देण्यात आले. त्यांनी विविध सेना प्रमुख नेमताना कर्णाचा सूतपुत्र कवच कुंडले नसल्याने शापित आणि अर्धरथी म्हणून अपमान केला. हा अपमान सहन न होऊन कर्णाने भीष्म जिवंत असेपर्यंत रणभूमीवर न उतरण्याची प्रतिज्ञा केली. युद्धाच्या 10व्या दिवशी भीष्म शरपंजरी पडले असता म्हणजे मृत्युमुखी पडले असता भेटायला आलेल्या कर्णाच्या शौर्याची स्तुती करून त्यांनी कर्णाला त्याचे जन्मरहस्य सांगितले आणि पांडवांच्या बाजूने लढण्याचा सल्ला दिला. परंतु कर्णाने परत एकदा मित्र कर्तव्याला जागण्याचे ठरविले. त्याच दिवशी कुंतीने स्वतः येऊन कर्णाची भेट घेतली आणि त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. तिच्या विनंतीला मान देऊन कर्णाने अर्जुन सोडून बाकी पांडवांना युद्धात न मारण्याचे तिला वचन दिले. दुसऱ्या दिवशी युद्धात कर्णाने प्रचंड पराक्रम गाजवला. सेनापती झालेल्या द्रोणाचार्यांनी रचलेला चक्रव्यूहात तो इतर योद्ध्यांबरोबर सर्वात आतील कड्यात होता. चक्रव्यूह तोडून आत आलेल्या अभिमन्यूवर कर्ण, द्रोणाचार्य, जयद्रथ, कृपाचार्य, अश्वत्थामा आणि लक्ष्मणा या 6 योद्ध्यांनी एकदम हल्ला केला. त्यानंतर दुर्योधन पुत्र लक्ष्मणाशी झालेल्या युद्धात अभिमन्यूचा मृत्यू झाला. युद्धाच्या 15व्या दिवशी शस्त्र खाली ठेवलेल्या द्रोणाचार्यांचा धृष्टद्युम्नाकडून शिरच्छेद झाल्याने चिडलेल्या कौरवांकडून रात्र युद्धाला प्रारंभ झाला. त्या युद्धात भीमाचा पुत्र घटोत्कच याने कौरवांकडून लढणाऱ्या 2 राक्षस राजांचा वध केला. तेव्हा घटोत्कचाकडून कौरव सेनेचा पराभव होऊ नये म्हणून कर्णाने इंद्राकडून मिळालेल्या शक्तीचा वापर करून त्याचा वध केला. त्यानंतर दुर्योधनाने कर्णाला कौरव सेनेचा सेनापती म्हणून अभिषेक केला. कर्णाने त्यानंतर युद्धात अर्जुन सोडून सर्व पांडवांना गाठून त्यांचा पराभव केला. परंतु कुंतीला दिलेल्या
वचनाला जागून त्याने सर्व पांडवांना जिवंत सोडून दिले. कर्णाचा मृत्यू. युद्धाच्या 17व्या दिवशी कर्ण आणि अर्जुनाची अखेरीस युद्धभूमीवर गाठ पडली. दोघेही तुल्यबळ योद्धे असल्याने त्यांचे युद्ध खूप वेळ चालले. परंतु अखेरीस परशुरामाने दिलेल्या शापामुळे कर्णाच्या रथाचे चाक युद्धभूमीवर झालेल्या चिखलात अडकून बसले आणि त्याचा रथ जागेवर स्थिरावला. चाक काढण्यासाठी धनुष्य खाली ठेवून कर्ण रथातून खाली उतरला. निशस्त्र कर्णावर वार करण्यास अर्जुनाने नकार दिला. परंतु द्रौपदी वस्त्रहरणात आणि अभिमन्यूच्या मृत्यूप्रसंगी कर्णाच्या सहभागाची कृष्णाने अर्जुनाला आठवण करून दिली आणि कर्णावर हल्ला करण्यास सांगितले. स्वतःच्या रक्षणासाठी कर्णाने ब्रह्मास्त्राचे स्मरण करण्यास सुरुवात केली. परंतु परशुरामाच्या शापामुळे त्याला मंत्राचे स्मरण झाले नाही आणि अर्जुनाचा अंजलिक बाण त्याच्या कंठात घुसला. युद्धानंतर कृष्णाने युधिष्ठिराला कर्णाच्या आणि पांडवाच्या नात्याबद्दल सांगितले. त्यानंतर युधिष्ठिराने त्याची आई तमाम स्त्रियांना शाप दिला की आजपासून स्त्री आपल्याला माहीत असलेली कोणतीही गोष्ट लपवू शकणार नाही. युधिष्ठिराने इतर नातेवाईकांबरोबरच कर्णाचे सुद्धा अंत्यसंस्कार केले. तर असा हा कर्ण महायुद्धातला विलन किंवा एक चांगला योद्धा असं आपण कर्णाला आज संबोधतो. तर याची ही अशी माहिती आहे. तर कर्ण तुम्हाला जर विषयी माहिती आवडली असेल तर लाईक करा. जर अशाच माहित्या तुम्हाला ऐकायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेव्हा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल तर अशाच वेगवेगळ्या माहित्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आपण पुढच्या भागात असेच आणि विलन्स बघूया महाभारतातले. तर तोपर्यंत पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.